अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। बघा 5वा दिवस ललिता पंचमी, त्या दिवशी कुंकुमार्जन करायचं। कोणता मंत्राने कुंकुमार्जन करायचं, कशा पद्धतीने करायचं आणि या कुंकुमार्जनमुळे काय होणार आहे संपूर्ण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये माहिती आहे। खूप माहिती महत्त्वाची आहे। माझ्या ताईनो दादांनो, सेवा चुकवू नका। सेवा थोड्याच असतात, वेळ सारखी संधी आपला दरवाजा ठोठवत नाहीये, तर तुम्ही स्वतः ते दरवाजा उघडून त्या दिवशी वेळ काढा आणि खूप मोठी सेवा असते, तेवढी सेवा करा। आई भगवद्गीतेपर्यंत तुमची सेवा पोहोचली जाते। तुमचा कोणताही प्रश्न असणार आहे तो सुटला जाणार आहे, हेही मी तुम्हाला 1000 पटीने खात्री देऊन सांगते। तर श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरी आज आहेच आहे। काही सेवकांच्याकडे परिस्थितीनुसार नसते, त्यांनी काळजी करू नका। सुपारी 2 रुपयाची आणायची, स्वच्छ धुवायची, तिला अभिषेक घालायचा, तिच्या खाली कुलदेवी असं नाव लिहायचं किंवा श्रीयंत्र असं नाव लिहायचं आणि आपण कुंकुमार्जन करायला घ्यायचं। तर उद्या कुंकुमार्जन करायच्या आधी एक संकल्प सुद्धा करायचा आहे। तो संकल्प काय करायचा बघा, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर बघा, सवासणीचा दिवस उद्याचा आहे। आई भगवद्गीतेने हिरवं वस्त्र नेसलेलं आहे। हिरवा कलर सौभाग्याचं दान, स्त्रीचं दान, स्त्रीत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई भगवद्गीता साक्षात आपल्या अंगातच असते। आपण एक घरची लक्ष्मी असतो। मी ह्या लक्ष्मीची सेवा केली तर प्रचंड विष्णुदेवता ही होतात, आपल्यावर प्रसन्न होतात। एक आपला हेतू काय असतो सेवा करण्याच्या मागं, की स्वामी समर्थ महाराजांपर्यंत माझी सेवा पोचली पाहिजे। तसंच आई भगवद्गीतेपर्यंत, आई महालक्ष्मीपर्यंत आपली सेवा पोचली पाहिजे, हे प्रत्येकाला वाटत असताना मग त्याचा रिझल्ट तुम्ही उद्या संध्याकाळीच पाहाल। बघा, श्रीयंत्र आपल्या घरी आहेच आहे। तुमच्या घरी नसेल तरी मी ऑप्शनल सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या पर्यंत हे श्रीयंत्र आहे, ह्याच्यावर कुंकुमार्जन ही सेवा आता चालू आहे। तर बघा, तर उद्या ह्याच्यावर कुंकुमार्जन करायचे। तर मी पौर्णिमेलाच फक्त श्रीयंत्रावर अभिषेक घालते, स्वच्छ धुते आणि त्याच्यानंतर जे कुंकू असतं ते पौर्णिमेलाच काढते, मध्ये आधी अजिबात काढत नाहीये। मध्ये आधी श्रीयंत्र घासत नाही, धुत नाही, स्वच्छ त्याच्यावर रोजच्या रोज थोडं का हळदी कुंकू असतंच माझं। तर उद्या आपल्याला कोणतं पठण करायचं आहे, संकल्प कसा करायचा आहे आणि संकल्प विरहितची सेवा कशी करायची आहे बघा। संकल्प करताना आपण डाव्या हातातून उजव्या हातात पाणी नेहमीप्रमाणे सांगते घ्यायचं। नवीन सेवेकरांना माहीत नसतं, अक्षदा, हळदी कुंकू, एक फुलखडी सकार घ्यायचं, खाली तामान ठेवायचं, ते तामानात ठेम पडतं पाणी आणि म्हणायचं, मी पूनम विजय चव्हाण, कश्यप गोत्राचे असून मला कुंकुमार्जन ही सेवा ललिता पंचमी वार 5वा नवरात्रीचा दिवस आहे, या दिवशी करायची आहे। तर माझं कुंकुमार्जनचं श्रेष्ठत्व म्हणजेच मला फलश्रुती पाहिजे, माझा उद्योगधंद्यात वाढ झाली पाहिजे, माझ्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मी नांदली पाहिजे, असा कृपा आशीर्वाद आपण मागायचं। तुमचं कोणतंही कार्य असेल, मी एक ऑप्शनल म्हणून काम सांगितलेलं आहे, तुमचं काही असेल ते मुलांच्या बाबतीत असू दे, ते म्हणा, एकच मागा, भरमसाठ परमेश्वराकडे मागू नका। परमेश्वर देणारा भरपूर देत असतो, पण तुम्ही जर हावऱ्यासारखं जर इतकं मागायला लागला तर काही मिळत नाहीये। न मागता सुद्धा सगळं मिळतं, त्यासाठी तुम्ही काही नाही मागितलं तरी चालेल, फक्त तुमचा संकल्प सिद्ध करा। ते पाणी तामानात सोडा, ते पाणी तुळशीला सोडून तुम्ही सगळ्या काटेच्या झाडाला सोडून सगळ्या झाडाला घालू शकता। आता पाणी काही बादलीभर नसतं, एक थेंब असतं, पण तो थेंब सुद्धा खूप महत्त्वाचा असतो। संकल्प झाल्यानंतर कुंकुमार्जन, एका लाल वस्त्र घ्यायचं, 80 सेंटीमीटर एक ब्लाऊज पीस असावंच आपल्या जवळ कायमस्वरूपी कुंकुमार्जनसाठी। तर त्याच्यावर हे श्रीयंत्र, हे आसन आहे माझं कमळाचं, हे मी दिंडोरीतून आणलेलं आहे। बऱ्याचशाच ताईंनी मला विचारलेलं आहे, तर मी हे दिंडोरीतून आपल्या मेन गाभाऱ्यातून घेतलेलं आहे, 420 रुपयाला घेतलेलं आहे, प्युअर सागाचं आहे। आणि बघा, 4-5 वर्ष झाली घेऊन, काही कसलाही खराब झाले असं नाहीये, तेव्हापासून मी नेहमी वापरत आहे। अजून सुद्धा काल परवा घेतल्यासारखं दिसते। काही गोष्टी घेतानाही विचारपूर्वक घ्या, वेळ लागल पण आपल्या केंद्रातल्याच वस्तू घ्या, कारण सिद्धमय केलेल्या आणि बऱ्याच गरीब लोकांनी सेवा करत स्वतः हाताने तयार केलेल्या गोष्टी तिथं असतात। अनाथ आश्रम आहे, दवाखाने ट्रस्टी आहे, तो पैसा ट्रस्टीला जातो। चांगल्या गोष्टीला जर आपला पैसा थोडा तरी जात असेल तर आपल्याला काय हरकत नाही आपल्या महाराजांच्या, आपल्या केंद्रातून घेतलेलं कुठेही इकडे तिकडचं घेण्यापेक्षा 2 रुपयाने महाग लागलं तरी चालेल, पण केंद्रातून घेतलेलं त्याला बरेचसेच प्राधान्य मिळतं। सांगण्याचा हेतू काय, आपण केंद्रातल्या वस्तू विकायला नाही बसलेलो, पण त्या पाठीमागचा हेतू उद्देश मी फक्त सांगितला। बघा, ह्याच्यावर कमलगट्ट्याची माळा कायमस्वरूपी असते। मग तुम्ही मोठी घ्या नाही तर छोटी घ्या, कुठलीही माळ घ्या, पण कमलगट्टा आपण रोज फुल वाहू शकत नाही, लक्ष्मीप्रिय
फुल कमळाचं असतं, मग ते आपल्याकडे नसतं रोजच्या रोज, म्हणून याच्यासाठी रोज कमलगट्टीची माळ असावी. महत्त्वाचं उद्याच्या दिवसाचं कुंकुमार्जन. बघा, हे कुंकुमार्जनाचं पुस्तक तुमच्याकडे असले तर अतिशय महत्त्वाचं, नसेल तर उद्याच्या सेवा मी तुम्हाला ह्यातली सांगते. बघा, तुमच्या मुलाचा यंदा कर्तव्य म्हणजे मुलाच्या लग्नाचा तुम्ही खूप प्रयत्न करताय, मग मुलाच्या लग्नासाठी कुंकुमार्जन करत असेल तर ह्यामध्ये आहे लग्नासाठी जे कुंकुमार्जन असतं ते फक्त करायचं, दुसरं करायचं नाही आहे. एकच इथं लिहिलेलं असतं बघा, लग्नासाठी, मुलासाठी, सौभाग्यासाठी किंवा मग नोकरीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी कुंकुमार्जन असते. प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्हाला आता कोणत्या गोष्टीचं करायचं आहे उद्या त्याच्यावर तुमचं राहणार आहे, परंतु कुंकुमार्जनच्या सेवा आणि काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगते. आता आपण विवाहासाठी, कारण बरेचसे प्रश्न विवाहावर येऊन टाकतात, कारण मला पण कमेंट्स बरेचशा सेवा आलेल्या आहेत विवाहासाठी, म्हणून आजचा आपला व्हिडिओ विवाहासाठीच असणार आहे मुलांच्या. बघा, विवाहासाठी कुंकुमार्जन करण्याचा विधी. सुयोग्य ठिकाणी विवाह होण्यासाठी आपल्या देवघरातील कुलदेवीचा टाक आता सध्या आपण हलवू शकत नाही, त्यासाठी आपण श्रीयंत्र घ्यायचं, किंवा श्रीयंत्र नसेल तर सुपारी घेऊ शकताय. सुपारीवर फक्त स्वच्छ धुवून तिची पंचोपचार पूजा करून खाली तिला श्रीयंत्राचं मान म्हणून एक अक्षराने लिहायचं. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा सांगितलं कसा पद्धतीने संकल्प करायचा. आता विवाहासाठी खास करून व्हिडिओ आहे, जे विवाह इच्छुक आहेत, विवाह होत नाहीत, बरेचसे त्यांचे विघ्न येतात, मुलीसुद्धा सांगून येतात पण लग्न ठरत नाही आहे, किंवा आता स्थळच येत नाही आहेत, मुलींना सुद्धा मनासारखा वर मिळत नाही, त्यांच्यासाठी हे कुंकुमार्जन उद्या खूप महत्त्वाचे. आईने करा, स्वतः मुली तुम्ही कराल, तुम्ही करा, मुलांच्या वडिलांनी करू शकते, आत्तीने करू शकते, मावशीने करू शकते, काकी आजी कोणीही करू शकतो कुंकुमार्जन. सगळ्यात महत्त्वाचं ह्याला सौभाग्याचं काही वरदान नाही आहे. ह्याला नवरा असलेली, नवरा नसलेली, मुलगी, तरुण, कुमारिका सगळ्या महिला लागतात. त्यामुळे कुणीही कुणावर वाईट दोष उडवू नका. प्रत्येक महिला ह्याला प्राधान्य असते, प्रत्येक नारी म्हणजे देवीचा अवतार असतो. आता आपल्याला विवाहितेसाठी संकल्प काय म्हणायचा आहे. मी कश्यप गोत्राचे आहोत, माझे नाव अमुक अमुक आहे. तुम्ही आता बिना लग्नाच्या आहात, त्यामुळे कुठला शब्द वापरायचा आहे, गोत्रोत्पन्नाया हा शब्द वापरायचा आहे. गोत्रोत्पन्नाया लक्षात ठेवा, हा शब्द वापरून पुढे म्हणायचं आहे. नाम्यांना मम आत्मनम सकल शास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यार्थ समीचीन काले शोभनम गुणमंडित अपेक्षित. ज्याला वर पाहिजे त्यांनी वर म्हणा, ज्याला वधू पाहिजे म्हणजे नवरा पाहिजे त्यांनी नवरा म्हणा, नवरी पाहिजे त्यांनी नवरी म्हणा. प्राप्त्यार्थ अनासैनम विवाह सिद्धार्थ यच्च. ह्या गोष्टी म्हटल्यानंतर ते पाणी तामानात सोडा, काटेच्या तुळशीच्या झाडाला सोडून सगळीकडे घालू शकता. आणि मग कुंकुमार्जन श्रीसूक्त तुमच्या नित्यसेवित आहे, 5ही बोटांनी कुंकू धरायचं आणि श्रीसूक्त पठण करत 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 ते कुंकू सोडत राहायचं. संपूर्ण श्रीसूक्त तुम्ही 16 वेळा, करेक्ट 16 वेळा झाल्यानंतर एकदा फलश्रुती म्हणायची, नैवेद्य दाखवायचा दुधाचा, आणि कुंकू आहे तिथं जिथं ठेवता तिथं ते ठेवून द्यायचं, आणि ते कुंकू तुम्ही रोज लावायचं, रोजच्या रोज संपेपर्यंत लावायचं. तुमचं लवकरच विवाह जुळून कसा येतो बघा. ह्या सेवा करायला पाहिजेत आणि या करायलाच पाहिजेत. ह्यातूनच तुमची शांती. कुठं करायची गरज नाही, 4 पैशाची गरज नाही आहे. वेळ द्या, वेळ काढा आणि सेवा करा. तर ती तुम्ही घेणार आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे खूप मोठं आणि खूप साधारण महत्त्वाचे असतात ह्या सेवा. ह्या सेवेला फलश्रुती सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. प्रत्येक सेवेकऱ्याला, ताईंना दादांना माहीत आहे, आपण सेवा केली की आपली सेवा वाया जात नाही. ह्याची फलश्रुती आपल्याला महाराज ब्रह्मांड नायक विधाता देत असतो. तो कधीही कोणाचा ऋण ठेवत नाही आणि कोणालाही ऋणातही ठेवत नाही. काही गोष्टीसाठी सेवा केलेल्या तुमच्या त्या गोष्टीसाठी देतात, प्लस पॉईंट तुम्हाला एक्स्ट्राही जास्तही त्याचा आशीर्वाद म्हणून मिळतो. तर लक्षात घ्या, कुंकुमार्जन करताना काय करायचं, कशा करायचं हे तुम्हाला कळालं असेल. तरी पण मी एक खूप महत्त्वाचं सांगते, ते तुम्ही शांत ऐका. हे कशासाठी आणि कशा पद्धतीने करायचं आहे ते. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली. शारदीय नवरात्रीतील विशेष देवी सेवा. श्रीयंत्र सेवा, देवीच्या टाकावर करायची सेवा. ललिता पंचमी दिवशी खूप मोठी सेवा केली जाते. लग्न, कर्ज निवारण व आर्थिक प्रश्न सोडण्यासाठी बरेचशाच महिला ह्या सेवा करत असतात. एकत्रित सामुदायिक सेवा केल्याने प्रचंड लाभ मिळतो, तर काही महिला एकट्याही करू शकतात. या दिंडोरी प्रणीत
सेवा मार्गातील ग्रंथानुसार त्यात दिलेल्या संकल्पयुक्त शास्त्रोक्त विधीनुसार घरच्या घरी विवाह इच्छुक मुलामुलींनी जर आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या कुलस्वामिनी कुलदेवीच्या टाकावर, सध्या आपण टाकाला हात लावू शकत नाही, त्यामुळे आपले कुलदैवत जर खंडोबा असेल तर त्या टाकावर घेऊ शकतो, किंवा श्रीयंत्र किंवा सुपारी ऑप्शनल मी सुरुवातीला सांगितलेलाच आहे. कुंकुमार्जन व हरित्रार्थन म्हणजेच हळद एकत्र केली जाते आणि आपल्या कुलदैवतच्या नावाने आपण सुरुवात करावी. विवाहातील असलेली समस्या अडथळे दूर होऊन विवाह काही दिवसातच जमतो. चांगले स्थळ चालून येते आणि मिळते असा लाखो सेवेकरी मुलामुलींचा अनुभव आहे. तुम्ही ही सेवा करून तर बघा, तुम्हालाही 1000 पटीने खात्रीने सांगते अनुभव हा येणारच. तसेच आर्थिक प्रगतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जबाजारीपणा निवारण होण्यासाठी श्रीयंत्रावर या ग्रंथात, आपल्या कुंकुमार्जन ग्रंथात दिल्याप्रमाणे माता भगिनी कुंकुमार्जन करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की सुवासिनीच फक्त कराव्या का? तर अजिबात नाही. यात सुवासिनी विधवा असा भेदभाव करू नका. परत परत का सांगते? कारण हा मान गुरुमाऊलींनी सगळ्यांना दिलेला आहे. कर्ज फार लवकर फिटते. पैसा शिल्लक पडून वास्तू दोषसुद्धा श्रीयंत्राने निवारण होतो. खूप कमी होतात हे दोष. मात्र आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील व दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील मिळणारे गुरुमाऊली आणि प्रमाणित केलेले श्रीयंत्र असावे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं काही काही गोष्टी आपल्या केंद्रामार्फतच असाव्या. त्यासोबत त्यावर ठेवण्यासाठी कमलगट्टेची माळ, आसनही असावे. बारकोड असलेल्या पॅकिंगमध्ये असलेले श्रीयंत्र घ्यावे. यंदा कर्तव्य असणारे विवाह इच्छुक मुले किंवा पुरुषसुद्धा आपल्या देवाऱ्यात असलेल्या शंकरपिंडीच्या पिंडावर या ग्रंथात दिल्याप्रमाणे हळद वाहून हरिदाचरण ची सेवा करू शकताय. अंगाला विवाहाची हळद महादेव कृपेने लवकरच लागेल. देवी खंडोबाचा आशीर्वाद कृपा असल्याशिवाय विवाह लवकर जमत नाही. यासाठी आपण कुठलेही धार्मिक कृत्य म्हणजे जसे शांती, नवग्रह शांती, लग्न शांती ह्या गोष्टी नको तिकडे खर्च न घालवण्यापेक्षा मोजका वेळ काढून आपल्या दिंडोरी प्रणित मार्गातील श्रीयंत्र घ्या. मोठे घ्या, छोटे घ्या आणि